आता ज्या संख्या पाड्यात आहेत त्या तुम्ही ओळखू शकणार, बरोबर ना? पाड्यात आहे संख्या, लगेच इथं पाडे बघणार नाही तर पाडे मोजणार, ती संख्या पाड्यात आहे का नाही बघणार, त्यांनी भाग जातोय का नाही बघणार, हो की नाही? परंतु आपल्याला संख्या बघितली की ओळखता आली पाहिजे की एक न तर सगळ्यांना जातो, 2 न जातो का नाही, 3 न जातो का नाही, 4 न जातो का नाही, 5 न जातो का नाही. आता 2 चा पाडा 20 पर्यंत आहे, 2 चा पाडा 20 पर्यंतच आहे. मग जर मी 26 संख्या विचारली आणि ह्याला कशाने भाग जातो, मग तुम्ही सांगणार का 2 ने जातो? 2 च्या पाड्यात आहे का 26? मग कसं ओळखायचं 2 ने जातो का नाही? तर त्याच्यासाठी काही कसोट्या, त्याला म्हणतात टेस्ट. त्याला काय म्हणायचं? डिव्हिजिबिलिटी टेस्ट, विभाज्यतेच्या कसोट्या. मग आपण कसं ओळखायचं ते मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा 2 ची कसोटी. 2 ची कसोटी, 2 ने भाग जातो का नाही कसं बघायचं? 2 ची कसोटी काय आहे बघा. तर तुम्ही 2 चा पाडा बघा. 2 च्या पाड्यात काय आहे? 2 4 6 8 10 12 14 16 18 20. आता तुम्ही हे एककाचं घर बघा प्रत्येकाचं. काय रे तिथं? समजा 20 च्या पुढे काय येतो पाडा? 22 24 26 28 30. आता मग मला तुम्ही सांगा, ही लाईन बघा पूर्ण. इथं काय आला? 2 4 6 8 0, 2 4 6 8 0, 2 4 6 8 0. मग याच्याहून हे लक्षात येतं, काय लक्षात येतं की दिलेली कोणतीही संख्या असू द्या, कितीही अंकी असू द्या, 2 ने भाग जातो का नाही, पूर्ण भाग, म्हणजे बाकी शून्य उरायला पाहिजे, त्याला म्हणतात निशेष भाग. काय समा? निशेष. निशेष भाग आणि निशेष किंवा पूर्ण, त्यालाच म्हणतात पूर्ण भाग झाले, बाकी शून्य उरणे. मग हे कधी होतं? कितीही मोठी संख्या असू द्या, 1 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, 10 अंकी असू द्या, नाही तर 15 अंकी, नाही तर किती जेवढे तुम्हाला अंक लिहिता येईल तेवढे अंकी असू द्या. फक्त आपण काय करायचं? एककाचं घर बघायचं. काय करायचं? एककाचं घर बघायचं. आणि त्या एककाच्या घरात जर 0 2 4 6 8 0 2 4 6 किंवा 8, 5 अंकापैकी एक जरी अंक असला, 5 अंकापैकी एक जरी अंक असला तरी त्याला काय होतं? त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. 2 ने ती संख्या विभाज्य असते. 2 ने ती संख्या काय असते? विभाज्य असते. म्हणजे 2 ने त्याला पूर्ण भाग जातो. लगेच ओळखायचं. मी आता संख्या लिहिली, त्याला 2 ने भाग जाईल का? ह्याला 2 ने भाग जाईल का पूर्ण? का नाही जाणार? पटकन सांगायचं. काय बघायचं? 2 ची कसोटी असते की एककाचं घर बघायचं. एककाच्या घरात काय आहे? काय ते? एककाच्या घरात काय आहे? आपल्याला काय पाहिजे? 2 ने भाग जाणारे असली तर 0 2 4 6 8 या अंकापैकी एक अंक पाहिजे. इथं आहे का? म्हणजे त्याला 2 ने भाग जात नाही. आणि 2 ने भाग जाणाऱ्या संख्यांना काय म्हणतात? समसंख्या. काय म्हणायचं? समसंख्या. समसंख्या. आणि 2 ने भाग न जाणाऱ्या संख्या विषम संख्या. काय म्हणतात? विषम संख्या. 2 ने भाग जात असला समसंख्या, आणि 2 ने भाग नाही जात तर त्याला काय म्हणतात? विषम संख्या. मग मला सांगा, 1 ते 10 मध्ये 1 ते 10 बघा, आहे का? इथं 1 ते 10 आहे. 1 ते 10 बघा इथं 1 2 3 4. अर्ध्या संख्यांना भाग जातोय 2 ने, आणि अर्ध्या संख्यांना 2 ने भाग जात नाही. बरोबर ना? हो की नाही? 10 पर्यंत कोणाला भाग जातो? 2 ला, 4 ला, 6 ला, 8 ला, हो, आणि 10 ला भाग जातो. 5 संख्या आल्या आणि भाग कोणाला जात नाही? 1 ला, 3 ला, 5 ला, 7 ला, 9 ला. 5 संख्या भाग जाणाऱ्या, 5 संख्या भाग न जाणाऱ्या. मग तुम्हाला किती संख्या दिल्या एक सरळ, त्याच्यापैकी अर्ध्या संख्या सम असतात, अर्ध्या संख्या विषम असतात. फक्त सुरुवात कशाने होती, शेवट कशाने होतो हे लक्षात द्यायचं. मग
2 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची तर एकच स्थानी 0 2 4 6 आणि 8 या 5 अंकापैकी एक जरी अंक असला तरी त्याला काय होतो 2 ने पूर्ण भाग जातो. आता तुम्हाला सांगितलंय मी 100 पर्यंत लिहा म्हणून. मग 1 पासून सुरू करायचं. 1 ने जातो का 2 ने जातो का 3 ने जातो का 4 ने जातो का. आता ज्यांचा पाडा आहे पाड्यापर्यंत संख्या तुम्हाला लगेच लक्षात येतील पण पाड्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला कसोटी वापरावं लागेल. 20 च्या पुढे गेले तर मग काय होईल 2 ने भाग जातो का नाही त्यासाठी कसोटी वापरायची. 2 ने भाग जात असला तरच त्याला 2 च्या पुढे 2 न्यायचं 1 2. 3 ने जातो का नाही आपण बघणार आहेत कसोटी. 2 ने भाग जातो का नाही कळलं का तुम्हाला. कोणकोणत्या संख्येला 2 ने भाग जाईल. आता इथं एक इथं बघा 2 ने कशाला भाग आहे 2 ला 4 ला 6 ला 8 ला 10 ला 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 याला सगळ्यांना काय होईल 2 ने भाग जाणार आहे. म्हणजे ज्याच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 या एक जरी अंक असला तरी त्याला काय होणार आहे 2 ने भाग जाणार आहे. आणि 2 ने भाग जाणाऱ्या संख्यांना काय म्हणतात काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं. काय म्हणायचं. आणि 2 ने भाग न जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या. समसंख्या विषम संख्या कळलं का तुम्हाला. हा नंतर 2 ची कसोटी आपली. आता 3 ची कसोटी. 3 ची कसोटी म्हणजे 3 ने भाग जातो नाही कसं ओळखायचं. हा आता 3 चा पाडा घ्या नाहीतर कोणतीही संख्या घ्या. समजा मी 27 लिहिली 37 लिहिली 28 लिहिली 48 बघा 2 अंकी. हा 2 अंकी समजून देतो तुम्हाला. आता यामध्ये 2 अंक आहेत. 2 ची आणि 7 ची बेरीज किती येते रे 9 येते. 3 ची 7 ची बेरीज किती येते 10 येते. 2 ची 8 ची बेरीज किती येते 10 येते. 4 ची 8 ची बेरीज किती येते 12. अंकाची बेरीज केल्यानंतर 3 च्या पाड्यात आहे 3 च्या पाड्यात आहे नाही. 3 च्या पाड्यात आहे 3 च्या पाड्यात आहे. मग ज्यांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ह्याला सुद्धा 3 ने भाग जाईल. 9 ला भाग जातो 3 ने 27 ला सुद्धा जाणार. 12 ला भाग जातो 3 ने जातो म्हणजे 48 ला सुद्धा भाग जाणार. आता झालं 2 अंकी संख्या. आता मी नेतो किती ही संख्या 452. यांची बेरीज किती येते सांगा मला 11 येते. 11 3 च्या पाड्यात आहे का नाही. म्हणजे ह्याला 3 ने भाग जाणार नाही पूर्ण. असा भाग द्यायला जातो 3 1 3 3 1 3 वजा केले वरून घेतला 5 3 5 15 खाली उरला 0 आणि वरून घेतले 2 भाग गेला नाही म्हणून 0 दिला 0 वजा केला खाली उरले 2. बाकी 0 उरली का बाकी 0 उरली तरच पूर्ण भाग गेला म्हणायचं. बाकी किती उरली ह्यांची बेरीज 11 आलते. 11 ला 3 ने भाग जात नाही. बघा भाग जातोय का नाही जात. आता मी दुसरी संख्या घेतो. हा किती येते बेरीज सांगा मला किती येते बेरीज 18 येते. मग 18 3 च्या पाड्यात आहे की नाही 3 ने भाग जातो म्हणजे ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो का नाही बघा. 3 1 3 1 उरला 5 घेतला वरून 3 5 15 15 वजा केले खाली उरला 0 वरून घेतले 9 आणि 3 3 9 खाली उरले बाकी 0 उरले ना. मग 3 ने भाग जातो का नाही कसं ओळखायचं. दिलेल्या संख्येतील 2 अंकी असू द्या 10 अंकी असू द्या 100 अंकी असू द्या त्या संख्येतील सर्व अंकांची काय करायची बेरीज करायची. काय करायची आणि बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो 3 ने भाग जातो. आलं लक्षात 3 ची कसोटी हो की नाही. रिवाइज करायचं एकदा आज दुपारी थोड्या वेळाने ते लिहिणार आहे तुम्ही सगळेजण 4थी फेर. नंतर बघा 5 ची कसोटी. 5 ची कसोटी. आता 5 चा पाढा बघा बरं तुम्ही. 5 चा पाढा बघितला का
5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50. त्याचे एकक स्थानी काय येतंय बरं? काय येतंय? 5 आणि मग आपण एवढंच लक्षात ठेवायचं. जसं 2 ची कसोटी आपण बघितली 0 2 4 6 8. हा, हे 5 अंकापैकी एक अंक असला की 2 ने भाग जातो. आता इथं काय येईल? 5 आणि 2च अंक, 5 आणि 0 या 2 अंकापैकी जर अंक असला कुठं एकक स्थानी, तर त्याला काय होतं? 5 ने भाग जातो. आता मग मला सांगा, ह्याला 5 ने भाग जाईल का? या संख्येला 5 ने भाग जाईल का? हा, हो का नाही? का नाही जाणार? एकक स्थानी किती आहे? 9 आहे. आणि मी जर अशी संख्या लिहिली, ह्याला भाग जाईल का 5 ने? का? एकक स्थानी काय आहे? 0 आहे. एकक स्थानी जर 0 किंवा 5 या 2 अंकापैकी जर अंक असला तर त्याला काय होतो? 5 ने भाग जातो. आणि नंतरची एक कसोटी बघा, 10 ची कसोटी. 10 चा पाढा बघा बरं तुम्ही. काय लक्षात येते तुमच्या? 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि एकच स्थानी काय आहे रे? मग 10 ची कसोटी बी तीच आहे. एकक स्थानी किती पाहिजे? फक्त 0 पाहिजे, तरच त्याला 10 ने पूर्ण भाग जाईल. दुसरा कोणता अंक असला की त्याला 10 ने पूर्ण भाग जाणार नाही. आलं लक्षात? ह्या फक्त सोप्या सोप्या कसोट्या. 1 ने सगळ्यांना भाग जातो. 2 ची कसोटी 0 2 3 0 2 4 6 8 या अंक पाहिजे. 3 ची कसोटी काय आहे? अंकांची बेरीज करायची. 3 ची कसोटी काय आहे? अंकांची बेरीज करायची. बेरजेला 3 ने भाग गेला, त्या संख्येला भाग जाईल, पूर्ण भाग जाईल, निशेष. हा, 5 ची कसोटी काय आहे? 0 आणि 5 हे 2 अंक कुठं पाहिजेत? एकक स्थानी पाहिजेत, तर त्याला काय होतं? 5 ने पूर्ण भाग जातो. नंतर 10 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी काय पाहिजे? तरच त्याला काय होईल? भाग जाईल 10 ने. ओके. आता 6 ची कसोटी. 6 कोणत्या 2 संख्येचा गुणाकार आहे? कोणत्या 2 संख्येचा गुणाकार आहे 6? सांगा मला. हा, 3 आणि 3 दुने 3 गुणिले 2 6 होता ना. मग ज्या संख्येला 3 नेही भाग जातो आणि 2 नेही भाग जातो त्याला 6 ने भाग जातो. 3 नुसतं 3 ने जाऊन चालणार नाही, तर काय पाहिजे? दोन्हीनं भाग गेला पाहिजे. दोन्हीनं भाग गेला पाहिजे, 3 ने आणि 2 ने. तर ती संख्या, त्या संख्येला काय होतो? 6 ने भाग जातो. आलं का लक्षात? 3 आणि 2. आणि 9 ची कसोटी 3 सारखीच. 9 ची कसोटी 3 सारखी. काय करायचं? संख्येची बेरीज करायची. काय करायचं? संख्येतील अंकाची बेरीज करायची. सॉरी, संख्येतील काय करायचं? अंकांची बेरीज करायची. आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. कशा कशाची कसोटी बघितली? 2 ची बघितली, 3 ची बघितली, 5 ची बघितली, 6 ची बघितली, 9 ची आणि 10 ची. आता राहिली 4 8 आणि 11. लय एकदम तुम्हाला वजन देत नाही मी. 4 8 आणि 11 ची कसोटी ते उद्या बघू आपण. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार आहे? नंतरचा अभ्यास तुम्हाला 1 ते 100 विभाजक लिहायचे. हा, 1 ते 100 चे काय करायचे? तर विभाजक लिहायचे. वह्या तपासायला मी मधल्या सुट्टीत तपासणार आहे. ओके. हा, काय काय